भारत आपल्या गरजेच्या सुमारे 85% कच्चे तेल म्हणजेच क्रूड ऑइल आयात करतो आणि त्या कच्च्या तेलापैकी सुमारे 50% भाग होर्मुझच्या सामुद्रधुनी मार्गातून येतो. पण आता इराणने हा मार्ग पूर्णपणे बंद केला आहे. तर तेल कुठून येणार? पेट्रोल डिझेलची मागणी कशी पूर्ण होणार? आणि सध्या भारताकडे किती दिवसाचे तेल शिल्लक आहे? पेट्रोल डिझेलचे दर खरंच वाढणार का? आणि हो, रशियाने या खेळात उडी घेतली आहे. रशिया भारत मैत्री ट्रम्पना पुन्हा किती आवडेल त्याबद्दलही बोलणार आहोत. नमस्कार, मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहता डीसी मराठी. भारत आपल्या गरजेच्या सुमारे 50% तेल अशा मार्गाने मागवतो, जिथे सध्या परिस्थिती बिघडलेली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी मार्गातून येणाऱ्या त्याच कच्च्या तेलापासून पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम उत्पादनं तयार होतात. एनर्जी डेटा फर्म केपलरचे म्हणणे आहे, की पहिला धक्का पुरवठा थांबवण्याचा नसेल, तर किमतीचा असेल. ब्रेट क्रूड ऑइल महाग होईल, जहाज, वाहतूक आणि विमा खर्च वाढेल. तज्ञ सांगतात, की लगेच घाबरण्याची गरज नाही, कारण भारताकडे काही काळात पुरेल इतका साठा नक्कीच आहे. केपलरचे प्रमुख आणि संशोधक विश्लेषक सुमित रितोलिया सांगतात, की अडचण आलीच तर धोरणात्मक पेट्रोल राखीव साठा म्हणजे स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह, व्यावसायिक साठा आणि रशियाकडून मिळणारा पर्यायी तेलाद्वारे काही काळ व्यवस्थापन करता येईल. केपलरच्या आकडेवारीनुसार भारताकडे सध्या सुमारे 10 कोटी बॅरल कच्च्या तेलाचा साठा आहे, ज्यात बंगळुरू, पादूर आणि विशाखापट्टणम येथील धोरणात्मक राखीव साठ्याचाही समावेश आहे. केपलरचे वरिष्ठ संशोधक विश्लेषक निखिल दुबे यांनी मनी कंट्रोलला सांगितलं, की दर सुमारे 25 लाख बॅरल तेल होर्मुझच्या सामुद्रधुनी मार्गातून येतं, जे आपल्या एकूण दैनंदिन आयातीच्या सुमारे 50 लाख बॅरलच्या जवळपास आहे. म्हणजे ते अर्ध आहे. अशा परिस्थितीत हा साठा सैद्धांतिकदृष्ट्या 40 ते 45 दिवस पुरू शकतो. त्यांनी हेही सांगितलं, की कंपन्यांकडे पेट्रोल, डिझेल सारख्या तयार इंधनाचाही साठा असतो. त्यामुळे प्रत्यक्ष कव्हरेज कालावधीत थोडा आणखी आपल्याला या ठिकाणी कालावधी मिळतो. धोरणात्मक पेट्रोलियम राखीव एस-पी-आर म्हणजे काय? तर धोरणात्मक पेट्रोलियम राखीव म्हणजे देशाच्या आपत्कालीन तेल साठा, जो सरकार संकटाच्या वेळासाठी सुरक्षित ठेवतं. जसं की युद्ध झालं किंवा पुरवठा खंडित झाला किंवा अचानक किमतीमध्ये वाढ झाली, तर हाच साठा कामी येतो. म्हणजेच हा देशाच्या ऊर्जा सुरक्षेचा एक बॅकअप आराखडा असतो. सध्या भारताची 53 लाख मेट्रिक टन कच्चे तेल साठवण्याची क्षमता आहे. विशाखापट्टणम येथे 13 लाख मेट्रिक टन, बंगलोरमध्ये 15 लाख मेट्रिक टन आणि पादूरमध्ये 25 लाख मेट्रिक टन. पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी 9 फेब्रुवारी रोजी राज्यसभेत सांगितलं होतं, की एखादा मोठा भौगोलिक राजकीय धक्का आलाच, तर हे राखीव साठे सुमारे 74 दिवसापर्यंत देशाच्या गरजा भागवू शकतात. तर आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचे मत आहे, की कोणत्याही देशाकडे किमान 90 दिवसाचा धोरणात्मक साठा असायला हवा. सरकारने जुलै 2021 मध्ये ओडिशातील चंदीखोल येथे 40 लाख मेट्रिक टन आणि कर्नाटक येथील पादूर येथे 25 लाख मेट्रिक टन अशा 2 राखीव साठ्यांना मंजुरी दिली होती. म्हणजे एकूण 65 लाख मेट्रिक टनची नवीन क्षमतेची चर्चा झाली होती. परंतु अद्याप या कामात फारशी प्रगती झालेली या ठिकाणी दिसत नाही. होर्मुझची सामुद्रधुनी खरोखरच बंद झाली तर भारताच्या सुमारे 50% तेल आयातीवर आणि जवळपास संपूर्ण एल-पी-जी पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. केपलरचे मत आहे, दररोज 25 ते 27 लाख बॅरल तेल या मार्गाने येतं. प्रामुख्याने इराक, सौदी अरेबिया, यूएई आणि कुवेतमधून. आता इराणने एक मोठी घोषणा केली आहे. इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं 2 मार्च रोजी सांगितलं, की होर्मुझची जी सामुद्रधुनी आहे, ती आता पूर्णपणे बंद केली आहे. इराणी माध्यमानुसार त्यांनी इशारा दिला आहे, की या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही जहाजावर गोळीबार केला जाईल. गार्ड्स कमांडर इन चीफचे वरिष्ठ सल्लागार इब्राहिम जबारी यांनी म्हटलं, की कोणतेही जहाज जर पुढे आले, तर रिव्होल्युशनरी गार्ड्स आणि नौदल त्यांना आगीच्या हवाली करतील. तेलाच्या किमतीमध्ये आतापासूनच या ठिकाणी हालचाल दिसत आहे आणि काही दिवसापूर्वी क्रूड सुमारे $65 प्रति बॅरल होतं, जे आता $72 ते $73 पर्यंत पोहोचलं आहे. रिस्टार्ट एनर्जीच्या मते सौदी अरेबियाने आणि यूएईने आपल्या बायपास पाईपलाईन पूर्ण क्षमतेने जरी चालवल्या, तरी दररोज 80 ते 100 लाख बॅरल पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणजे हा प्रश्न केवळ मध्य पूर्वेचा नाही, तर जागतिक तेल बाजाराचा आहे आणि अखेरीस त्याचा फटका आपल्या सर्वांना बसू शकतो. हे युद्ध सुरू झाल्यापासून कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सुमारे आतापर्यंत 9 ते 10% वाढल्या आहेत. आता येतो सर्वात महत्त्वाचा प्रश्न, भारतात पेट्रोल, डिझेल महागणार का? इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार सध्या तरी भारतात पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची शक्यता फार कमी आहे. कारण सध्या सरकार कॅलिब्रेट पॉलिसी अंतर्गत संतुलित धोरणावर चालत आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय किमती कमी असताना तेल कंपन्यांना थोडा नफा मिळवून दिला जातो आणि किमती वाढल्या तर ग्राहकांना थोडा झटका कमी बसू दिला जातो. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्या हेच मॉडेल अनुसरतात. क्रूड महाग झाल्यावर थोडं नुकसान सहन करतात आणि स्वस्त झाल्यावर नफाही कमवतात. म्हणून अनेकदा असं झालं आहे, की आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल महाग झालं, पण भारतात दर इतके वाढले नाहीत आणि बाहेर स्वस्त झाल्यावरही इथे लगेच दर कमी झाले नाहीत. आता जर होर्मुझमधील अडथळा दीर्घकाळ टिकला, तर सरकारने बॅकअप आराखड्याचाही या ठिकाणी विचार केलाय. त्यातील एक पर्याय म्हणजे पेट्रोल, डिझेलच्या निर्यातीवर बंदी घालता येऊ शकते. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार भारत आपले सुमारे 1/3 पेट्रोल आणि 1/4 डिझेल आणि सुमारे निम्मे एव्हिएशन
टर्बाईन फ्यूल निर्यात करतो. गरज पडल्यास रिफायनरी, एटीएफ इतर उत्पादनाकडे वळवू शकतात. सध्याच्या साठ्यावरून कच्चे तेल सुमारे 17 ते 18 दिवस, पेट्रोल, डिझेल सारखे परिष्कृत इंधन म्हणजेच रिफाइंड फ्यूल 20 ते 21 दिवस आणि एल-एन-जी सुमारे 10 ते 12 दिवस पुरू शकेल. पण नवी जहाजं न आल्यास हा बफर हळू कमी होत जाईल आणि इथेच येतो भारताचा परम मित्र रशिया. एनडीटीव्ही प्रॉफिटच्या वृत्तानुसार सरकार याबाबतही विचार करत आहे. विशेषतः आता जेव्हा जगात एक नवे युद्ध पेटत आहे आणि यात थोडेफार राजकारणही असतं. ते सर्वत्रच असतं. नुकतीच भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार झाला होता. ज्यात भारत रशियाकडून कच्चे तेल कमी खरेदी करेल असंही बोललं गेलं होतं. रायटर्सच्या वृत्तानुसार जानेवारीत भारताने रशियाकडून जे तेल खरेदी केलं ते डिसेंबरच्या तुलनेत दैनंदिन आधारावर सुमारे 12% कमी होतं आणि डिसेंबरमध्ये नोव्हेंबरच्या तुलनेत सुमारे 22% कमी होतं. पण आता परिस्थितीमुळे जर रशियाकडून पुन्हा कच्चे तेल खरेदी करावे लागले, तर डोनाल्ड ट्रम्पशी झालेला करार उलटेल का? किंवा अमेरिका काही प्रतिक्रिया देईल का? हे येणारा काळच सांगेल. जे काही अपडेट असतील ते आपल्यापर्यंत नक्की पोहोचू. आजचा हा व्हिडिओ इथेच संपवतो. तोपर्यंत पाहत राहा डीसी मराठी.